सरप्राईज पॅकेज तू आम्हाला दिलंस आता. मुंजा या चित्रपटाचा ट्रेलर आम्ही सगळ्यांनीच पाहिला आणि खूप बातम्या झाल्या त्याच्यावरनं. मस्त वाटलं तुला बिग स्क्रीनवर बघायला, हिंदी चित्रपटात बघायला. कसा सांगशील एक्सपिरियन्स, कसं जमून आला मुंजा चित्रपट? खरं तर अनएक्सपेक्टेड होतं. एक ऑडिशन आलं आणि ऑडिशन आलं तर स्वतःहून फोन आला. त्यांनी हास्य जत्रेतलंच काम पाहिलं होतं आणि मी गेले ऑडिशनला आणि तारखा काही केलं मॅच होत नव्हत्या, म्हणजे कास्टिंग झालं आणि नंतर मला कळलं की आदित्य सरपोतदार तो सिनेमा करतायत आणि मॅडॉगसारखं मोठं कास्टिंग जे कास्टिंग करत होतं. सो म्हटलं की ट्राय करूयात. सो त्यांच्याकडून जास्त इच्छा होती त्यांची की मी ते काम करावं. खरं तर रोल अगदीच छोटा आहे, खूपच छोटा आहे, पण हां म्हणजे हिंदी सिनेमा आहे आणि सिनेमा खूप कमाल आहे आणि त्यातला एक छोटासा रोल, एक पार्ट व्हायला मला नक्कीच आवडलं. त्यामुळे मजा आली. म्हणजे मी प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की हा सिनेमा बघून तुम्हाला खूप मजा येईल. तू एन्जॉय केलायस तो सीन? हो, मी एन्जॉय केलाय, खूप एन्जॉय केलाय. आणि मला आता म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं, कारण अगेन त्यात खूप असं काय म्हणतात त्याला, ग्राफिक्स नाही, काय VFX, खूप VFX आणि असा सगळा सिनेमा आहे ना, त्यामुळे तेव्हा करताना काही अंदाज येत नव्हता. पण आता मी ट्रेलर बघून मीच शॉक आहे की बापरे एवढं सगळं आणि असं ग्रँजर आहे. आणि येस, हा सिनेमामध्ये माझ्या सीनमध्ये काहीतरी गंमत घडते तर ती बघायला मिळेलच.